तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम एच फार्मर मध्ये। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत अद्रक पीक व्यवस्थापन। तर यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर ते सर्व मुद्दे आपण पहिले जाणून घेऊया। तर यामध्ये आपल्याला बिवड कशा प्रकारे निवडायचा आहे, व्हरायटी कोणत्या प्रकारची आपल्याला लागवड करायची आहे, व्हरायटी मध्ये कोणती कोणती व्हरायटी आहे आणि कशा प्रकारे आपल्या कामात येणाऱ्या सर्व व्हरायटी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्याला खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे, जैविक मध्ये करायचं आहे की रासायनिक मध्ये करायचं आहे, आपली लागवडीची योग्य वेळ कुठली आहे, कुठल्या वेळेवर ती लागवड झाली पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत। जमिनीची मशागत केव्हा केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे हे आपण इथं सर्व बघणार आहोत। यानंतर आपल्याला लागवडीचा आणि काढणीचा योग्य कालावधी जो कोणता आहे, या सर्व विषयावर आपण आज इथं सविस्तर चर्चा करणार आहोत। तरी तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी नवीन असेल आणि आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। काय ना शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। आता सर्वात पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे, बिवड कशाचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे अद्रक लागवड करताना। तर त्या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचं बिवड असेल, ऊसाचं बिवड असेल, हरभऱ्याचं असेल, शाळूचं बिवड असेल, कुठल्याही पिकाचं आपल्याला त्या ठिकाणी बिवड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त शाळूचं आणि हरभऱ्याचं हे बिवड निवडायचं आहे। हे बिवड निवडल्याच्या नंतर आपला जो काही पुढे खर्च होणार आहे आदरकीला, तर तो लागणारा खर्च आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे बिवड जर कधी आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या पिकाचं जर बिवड त्या ठिकाणी निवडलं तर आपला पुढचा जो काही खर्च असेल तर तो नक्कीच थोडा कमी होणार आहे आणि उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होणार आहे। म्हणजेच आले पीक जे आहे आपलं ते थोडंसं असं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आणखी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी येईलच। यानंतर आपण बघूया जमिनीची पूर्व मशागत, लागवडी पूर्वची काही जमिनीची मशागत असते। आता सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी जे काही बिवड असतं आपलं हरभऱ्याचं, शाळूचं जे काही निवड असाल तुम्ही ते, त्यावर आपल्याला नांगरणी करून घ्यायचं आहे। तर नांगरणी झाल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 महिने शेत तसंच ठेवायचं आहे। म्हणजे शेत व्यवस्थित तापून त्या ठिकाणी घ्यायचं आहे। शेत तापल्याने जे काय होणार आहे, आपल्या जमिनीतली जी काही बुरशी असते तर तिचा आपला त्या ठिकाणी नायनाट झालेला दिसतो। जे काही तणाचा पलटी झाली म्हणजे पहिल्या जे बिवड असतं ते खालीवर होऊन जातं आणि पीक चांगलं जोमदार त्या ठिकाणी येण्यास आपल्याला मदत त्या ठिकाणी होत असते। जमीन 3 ते 4 महिने जी काही शक्य होईल तुम्हाला तशी त्याप्रमाणे तिथं तापवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित रोटर मारून घ्यायचा आहे, त्या ठिकाणी बेड उभारणी करायची आहे। आता बेड उभारणी करताना आपल्याला त्या ठिकाणी 4.5 फुटाचा बेड पाडायचा आहे। 4.5 फुटाचा बेड उभारणी करून सरी वगैरे त्या ठिकाणी व्यवस्थित पाडून घ्यायचे आहे आणि बेड पाडल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा 15 दिवस बेड तसंच तापून ठेवायचं आहे। याच्या मागचं कारण म्हणजे जे काय आदरकीला जी काही बुरशी असते, जे काही मूळकूज होते, कंदकूज त्या ठिकाणी तुम्हाला झालेली दिसते, सड लागलेली त्या ठिकाणी दिसते, तर जर कधी त्यासाठी जर आपण पहिले वावर चांगल्या प्रकारे तापून घेतलं, बेड पाडल्याच्या नंतर बेडही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जर तापून घेतले तर आपल्याला जमिनीतली बुरशी कमी होणार आहे आणि बुरशी जर कमी झाली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पुढे जे काही कंदकूज आपल्याला दिसते, सड लागलेली दिसते, मूळकूज झालेली दिसते, तर ती आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसणार आहे। यामुळे तुमचा भरपूर असा प्रमाणात खर्च वाचू शकतो। त्यामुळे जमिनीची जी मशागत तुम्ही करणार आहे ती योग्य प्रकारेच करा, प्रॉपर नियोजन करूनच पिकाची त्या ठिकाणी लागवड करा। यानंतरचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला बेडवरती कोणतं खत टाकायचं आहे, त्या ठिकाणी रासायनिक खत टाकायचं आहे की जैविक खत टाकायचं आहे। तर सुरुवातीला तर आपण बघणार आहोत जैविक खत। जैविक खताचा जर कधी आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी आपण शेणखत टाकू शकतो, कोंबडी खतही आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे, शेणखत टाकायचं आहे, ऊसाचं जे काही कारखान्याचं जे काही कंपोस्ट असतं, मळी म्हणतो आपण त्याला, तर ती मळी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला SSP सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर करायचा आहे आणि प्लस आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे। म्हणजे जे काही आपले खतं असतात ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी कुजून घ्यायचे आहे। व्यवस्थित खत कुजल्यावरच आपल्याला त्या ठिकाणी बेडवर टाकायचं आहे। या सर्व प्रोसेससाठी आपल्याला एक 3 किंवा 4 महिने पहिले आपल्याला त्या ठिकाणी लागायचं आहे। म्हणजेच प्रति एकरसाठी आपल्याला जर शेणखत बघितलं आपण तर 7 ते 8 ट्रॉलीपर्यंत आपल्या शेतात आणून टाकायचं आहे प्रति एकरसाठी। कोंबडी खताचा जर विचार केला तर प्रति एकरसाठी 1 ते 1.5 ट्रॉली आपल्याला कोंबडी खत त्या ठिकाणी आणायचं आहे आणि सोबतच मळीचा जर विचार केला तर प्रति एकरसाठी 10 ते 12 टन आपल्याला त्या ठिकाणी मळी टाकायची आणि सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला
त्या ठिकाणी टाकायचं आहे प्रति एकरसाठी 7 ते 8 बॅगी. आता हे सर्व खत व्यवस्थित तुम्हाला जेसीबीच्या साहाय्याने एक ठिकाणी गंज मारून काढून घ्यायचं आहे. मिक्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या आपल्याला अद्रक लागवड करायच्या 3 महिने अगोदर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी मिक्स करून झाल्याच्या नंतर तिथं त्याला गंज मारून द्यायचा, म्हणजे व्यवस्थित ठिकाणी कूज त्याची होणार आहे. 2 ते 3 पलट्या तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित कुजल्याच्या नंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला तिथं आपल्या बेडवरती खत टाकून घ्यायचं आहे. बेडवरती खत टाकल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला बेडवरती रोट्या मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित बेड भुसभुशीत करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत बेड उभारणी करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी बेड उभारणी झाल्याच्या नंतर त्यावर परत तुम्हाला कोळप्याच्या साह्याने तिथं सरी ओढून घ्यायची आहे. दोन्ही सरीचं जर कधी आपल्याला सरीचं व्यवस्थित त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी बेड भरून घ्यायचा आहे शेणखत व्यवस्थित टाकून. आता रासायनिकचा जर कधी विचार केला शेतकरी बंधूंनो, तर रासायनिक खताचा आपल्याला वापर थोडासा आले पिकामध्ये कमी करायचा आहे. आले पिकामध्ये जर रासायनिकचा वापर आपण जास्त केला तर ते काय होतं, ते जे काही टेम्परेचर वगैरे असतं पिकांमध्ये खाली जमिनीमध्ये, तर ते वाढण्याचा चान्सेस जास्त असतात. आणि नंतर जे काही पिकाला ऊन जे काही पडतं, हीट जी होती, त्यामुळे आपले अद्रक लागण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे अद्रक सड होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. त्यामुळे जेवढं कमी होईल तेवढा आपल्याला रासायनिकवर कमी खर्च करायचा आहे. आणि जैविकवर जेवढा खर्च होईल तेवढा जैविकवरचा खर्च तुम्हाला वाढायचा आहे. म्हणजेच जे काही ऑर्गॅनिक कर्ब जो काही असतो आपल्या जमिनीचा, तो जेवढा सुधारण्याचा प्रयत्न करता येईल, जेवढा वाढवण्याचा प्रयत्न करता येईल, तर तेवढा आपल्याला त्या ठिकाणी वाढायचा आहे. शेतकरी म्हणून हे झालं आपलं खत व्यवस्थापन. आता बघूया आपण व्हरायटी कोणती निवडायची आपल्याला त्या ठिकाणी. जर व्हरायटीचा विचार केला तर 2 व्हरायटी आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात, एक औरंगाबादी आणि एक सातारी. तर जे काही शेतकरी बंधू जवळपास लागवड करतात, तर त्यामध्ये जवळपास 99% जर औरंगाबादीच व्हरायटीचा लागवड त्या ठिकाणी केलेली असते. कारण त्यामागचं असं आहे शेतकरी बंधूंनो, उत्पादनाच्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधू ती व्हरायटी लागवड करत असतात. उत्पादन जर कधी बघितलं या व्हरायटीचं, तर चांगल्या प्रकारे उत्पादन या व्हरायटीचं निघतं. त्यामुळे औरंगाबादी व्हरायटी तुम्ही लावू शकता, किंवा तुमच्या जवळ जी व्हरायटी चांगल्या प्रकारे असेल, चांगलं तुम्हाला तिचं ॲव्हरेज येत असेल, तर तीच तुम्ही लागवड करायची आहे. आता बियाणं निवडतानाचा जर कधी एक विचार केला तर चांगल्या क्वालिटीचंच बियाणं आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आपण जर एखादा प्लॉट बघितलेला असला, त्यामध्ये सड झालेली नसली, बुरशी त्या प्लॉटला आलेली नसली, तोच प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला जे काही बियाणं आहे ते निवडायचं आहे. तर प्रति एकरसाठी जर बियाण्याचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर आपल्याला 10 ते 12 क्विंटल पर्यंत बियाणं लागणार आहे. तर बियाणं तुम्ही चांगल्या प्रकारे निवडून घ्या. चांगला प्लॉट बघून त्यातूनच बियाणं निवडून घ्या. तुमचा घरचा प्लॉट असेल तर त्यातलं चांगलं क्वालिटीचं जे उत्तम दर्जाचं जे बियाणं आहे तेच त्या ठिकाणी तुम्ही निवडा आणि त्यालाच व्यवस्थित ठेवून त्या ठिकाणी तुम्ही त्याचीच लागवड करा. जेणेकरून नवीन बियाणं आणून जर फॉल्टी बियाणं असलं, समजा काही सड लागलेलं बियाणं असलं, तर तुमचं त्या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात लॉसेस होईल. त्यामुळे जे योग्य तुम्ही बघशाल तेच बियाणं त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करून लागवड करायची आहे. मित्रांनो, आता आपण लागवडीची योग्य वेळ कोणती, योग्य कालावधी कोणता, यावर थोडीशी चर्चा करणार आहोत. तर लागवडीची वेळ जर कधी बघितली तर पूर्वीपासून जे काही शेतकरी होते, पहिले जे काही लागवड करायचे, तर सुरुवातीला अक्षय तृतीयाला लागवड त्या ठिकाणी करत होते. पण आता ते शक्य राहिले नाही. पहिले अक्षय तृतीयाला लागवड करायची, पण आता जर आपण लागवड केली तर टेम्परेचर जर कधी जास्त असेल तर जास्त असतंच, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लागवड करता येत नाही. जर कधी पहिला जर कधी उन्हाळी पाऊस झालेला असेल, थोडंसं पाणी वगैरे चांगल्या प्रकारे असेल, तर आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. पण शेतकरी जास्त प्रमाणात कोणी रिक्स त्या ठिकाणी घेत नाही जे काही. आणि आता नवीन मध्ये जे काही शेतकरी लागवड करतात ते शक्यतो 15 मे पासून लागवड चालू करतात. 15 मेच्या आसपास पासून आपण लागवड त्या ठिकाणी चालू करू शकतो. जर तुमचं पाणी व्यवस्थापन असेल तर तुम्ही मे मध्येही लागवड केली तरी त्या ठिकाणी चालणार आहे तुम्हाला. पण शेतकरी मित्रांनो, ज्यांना पाण्याची थोडीसं कमी, पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे नाही, ते शेतकरी जूनमध्ये लागवड करू शकतात. चांगला पाऊस झाला, जमीन एकदम थंडी झाली, तर त्यानंतरही शेतकरी तुम्ही लागवड करू शकता. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची आहे. बियाण्याला योग्य ट्रीटमेंट करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बियाणं बुरशीनाशकामध्ये भिजवून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मगच तिथं लागवड तुम्हाला व्यवस्थित प्रकारे वावर भिजवून करायची आहे. आता या पिकाचा जर कधी कालावधीचा जर आपण विचार केला अद्रक पिकाचा, तर एकंदरीत 9 महिन्याचं हे पीक आपल्याला त्या ठिकाणी दिसलं
आलेलं दिसतं. 9 महिन्यांपासून पुढे तुम्ही 18 महिन्यापर्यंत या पिकाची हार्वेस्टिंग करू शकता. म्हणजे एकंदरीत 1.5 वर्षाचं हे पीक आपल्याला त्या ठिकाणी दिसूनच येतं. तर त्यामध्ये काय असतं शेतकरी बंधूंनो, 9 महिन्यापासून पुढे जसे आपल्याला रेट योग्य मिळतील, जसे आपल्या अद्रकीचं वजन आल्याचं वजन ज्या प्रकारे वाढलेलं असेल तर त्या प्रकारे तुम्ही ते काढू शकता. किंवा काही शेतकरीचा अद्रकीची सड झालेली नसेल, प्रॉपर नियोजन असल्यानंतर, तर ते शेतकरी बियाण्यावरही त्याला विकू शकता. म्हणजे बियाण्यावरही ती अद्रक विकू शकता, जेणेकरून तुमचा अधिक उत्पन्न होईल. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व अद्रक पिकाचं सर्व व्यवस्थापन या ठिकाणी बघितलेलं आहे. तर ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला विसरू नका. कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.